3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक दुरावा निर्माण झाला आणि थेट भारतीय जनता पक्षासोबत रात्री बेरात्री भेटत या ठिकाणी शिंदे आणि फडणवीस यांचा एक सेटलमेंट कार्यक्रम झाला। यामध्ये भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडायचा आणि त्याचबरोबर ती संपूर्ण पक्ष एकनाथ शिंदेंना मिळणार यासाठी संपूर्ण तयारी केली। याचाच फैसला अध्यक्ष नार्वे यांच्याकडेही गेला, मात्र तोही त्या ठिकाणी ठाकरेंच्या विरोधातच निर्णय लागला। दुसरीकडे सर्वांना या ठिकाणी गुवाहाटी, गुजरात, गोवा मार्गे या ठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले हे सर्वश्रुत आहे। यातच एकनाथ शिंदे यांच्यासाठी धडपड करणारे आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडणारे, ज्यांनी उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्म दिल्यामुळे निवडून आलो आणि उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे या ठिकाणी आपण विजयी झालो असं सांगणारे नेते आज भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी दबावाला बळी पडू लागले आहेत। दुसरीकडे उद्धव ठाकरेंची साथ सोडणारे असंख्य आमदार, खासदार, मंत्री आज नाराज आहेत। ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने ठाकरेंचा पक्ष टार्गेट केला होता, त्याच्याही पुढे जाऊन एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या पक्षाला टार्गेट केलं जात आहे। एकीकडे एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा सामना करायचा आहे, तर दुसरीकडे अंतर्गत वादात भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी काही नेत्यांना या ठिकाणी खुले हात दिलेले आहे। त्यामध्ये राज्यामध्ये जे वरिष्ठ नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे, ते म्हणजेच गणेश नाईक असतील, आता रवींद्र चव्हाण असतील, दोघांच्याही तक्रारीचा पाडा थेट दिल्लीला जाऊन वाचला। मात्र या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण आणि शिंदे गटाला कसं बाजूला सारलं जातं आहे याचं उदाहरण वारंवार समोर येऊ लागलेलं आहे। अशातच भारतीय जनता पक्षासाठी आपण जीवाचं रान केलं। या ठिकाणी माझा पक्ष असल्यासारखा मी लोकसभेला, विधानसभेला या ठिकाणी त्यांच्यासाठी काम केलं। लोकसभेला माझ्यामधून या ठिकाणी जीवाचं रान करून भाजपचा प्रचार केला, मात्र आज भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस तुम्हाला दिसत नाही का, अशा शब्दामध्ये शिंदेचा नेता ढसाढसा रडत या ठिकाणी आपलं मन मोकळं केलं। तर फोडाफोडीच्या राजकारणामध्ये शंभूराज देसाई यांनाही आता धक्का बसू लागलेला आहे। भरत गोगावले यांना पालकमंत्री पदापासून दूर करण्यामध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या मनमानीच्या कारभाराला या ठिकाणी अजित पवारांमुळे चाप बसवण्यात फडणवीस यांना यश आलेलं आहे। तर जर योग्य वेळी मी इलाज केला असता, दवाखान्यातील माझे डॉक्टर माझ्यावरती चिडले, आज फडणवीस साहेब मला एकटं पाडलं, आमच्या शिंदे साहेबांना एकटं पाडलं, माझी काय चूक झाली होती, तुमच्यासाठी मी लढलो, मात्र तुम्हाला सांगोल्यात मला एकटं पाडताना काही वाटत नाही का? जर मी योग्य वेळी आजार माझा दवाखान्यामध्ये नीट केला असता तर आज मला कॅन्सर झाला नसता। अशी भावनिक साथ, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, गुवाहाटी फेम शहाजी बापू पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केलेली आहे। शहाजी बापू पाटलांचा झालेला व्हिडिओ कॉल रेकॉर्ड व्हायरल आणि फडणवीस यांनी गुवाहाटीला काय काय किस्से घडून आणले या सगळ्या गोष्टीचा उलगडा शहाजी बापू पाटलांनी आपल्या भाषणात केला होता। मात्र या ठिकाणी आज दीपक आबा साळुंके, त्याचबरोबर ती शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट च्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे गट, मनसे सगळे सांगोल्यात विरोधात येऊन जयकुमार गोरेने या ठिकाणी बापूंचा करेक्ट कार्यक्रम करायचा ठरवला। मात्र तेच बापू आज या ठिकाणी लोकसभेला जर मी दवाखान्यात असतो तर 15,000ची लीड आपल्या भाजपला दिली नसती माझ्या मतदारसंघातून। आज तेच भाजप या ठिकाणी मी जर वेळेवर इलाज केला नाही म्हणून आज मी कॅन्सरची झुंज देतोय, अशी भावनिक साध फडणवीस यांना घातली आहे। ठाकरेंना टार्गेट केलं तसं शिंदेंना टार्गेट करतायत हे शहाजी बापू पाटलांना आता सत्य पटू लागलेला आहे। याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।